ब्रिटिश राजवटीविरोधात अवघ्या 18व्या वर्षी देशासाठी बलिदान देणारे खेडचे सुपुत्र हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। खेड शहरातील तीनमती नाका येथे हुतात्मा अनंत कान्हेरे चौकातील त्यांच्या पुतळ्याला गृहराज्यमंत्री तथा दापोली खेडचे आमदार योगेश कदम यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी A.M.T. जॅक्सन यांच्यावर कान्हेरे यांनी गोळ्या झाडल्या होत्या। त्यानंतर त्यांना अटक झाली आणि 19 एप्रिल 1910 रोजी ठाणे कारागृहात फाशी देण्यात आली। त्यांच्या शौर्याची प्रेरणा तरुण पिढीला मिळावी यासाठी खेड शहरात लवकरच भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा योगेश कदम यांनी केली। आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना खेडमधील मूळ गाव असलेलं आयनी गाव हुतात्मा अनंत कान्हेरेंच्या पुतळ्याला मी अभिवादन केलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांच्या मूळ गावी आयनी गावामध्ये जसं म्हणजे रामदास भाईच्या बाबतीत 25 लाखाचा निधी आणून आपण तिथलं सुशोभीकरण आपण स्मारक उभं करत होतो। त्याला अजून वाढीव निधीची मागणी आहे, त्याची देखील तरतूद आम्ही लवकरच करतोय। परंतु खेड शहरामध्ये देखील जे त्यांचं स्मारक आहे या स्मारकाला देखील नवं स्वरूप मिळावं अशा प्रयत्नामध्ये आम्ही आहोत आणि लवकरच त्या दृष्टीने प्रयत्न देखील करू आणि त्याच्यासाठी आवश्यक जो निधी असेल त्याचा जो DPR तयार करून घ्यायचा आहे, चांगलं त्याला सुशोभीकरण करण्याकरिता जे काही गोष्टी आवश्यक असतील नक्कीच त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करू आणि खऱ्या अर्थाने ही आठवण पुढच्या पिढीला देखील राहिली पाहिजे यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू।